श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मारुतीचा निरोप घेऊन रामेश्वर तीर्थ सोडून मच्छिंद्रनाथ पदभ्रमण करत हिंगळादेवीच्या दर्शनाला निघाले. हिंगळादेवी ही महाजागृत, तेजवान, प्रदीप्त, ज्वालामुखी आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. हे देवीस्थान घनदाट अरण्यात खूप खोल, जेथे रानटी, वेली, काटेरी झुडपे यांच्यामुळे सूर्यकिरण पोहोचू शकत नाही, वाराही मुक्तपणे येऊ शकत नाही, अशा दिवसासुद्धा गर्द अंधकार असलेल्या, रानटी हिंस्र पशूंचा मुक्त संचार असलेल्या अरण्यातून मच्छिंद्रनाथ धैर्याने पुढे पुढे चालत राहिले. एके ठिकाणी झाडीमध्येच त्यांना शेकडो हात रुंद व उंच असणारे महाविशाल प्रवेशद्वार दिसले. त्यावर रक्षणासाठी बलवान, प्रत्यक्ष मृत्यूलाही जिंकू शकतील असे सामर्थ्यवान अष्टभैरव होते. त्यांना पाहता क्षणीच मच्छिंद्रनाथांना ओळखले. मच्छिंद्रनाथांनी नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली शाबरी मंत्राच्या साह्याने सर्व देवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आशीर्वाद व वरदाने घेतली होती. ती त्यांना कितपत प्रमाणात सिद्ध झाली आहेत याबद्दलची खात्री करून घेण्यासाठी अष्टभैरवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी आपले मूळ रूप टाकून संन्यास वेश धारण केला व दारापाशी गोळा झाले. मच्छिंद्रनाथ जवळ येताच त्यांनी विचारले, आपण कोण? मच्छिंद्रनाथांनी उत्तर दिले, मी हिंगला देवीच्या दर्शनासाठी आज चाललो आहे. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हालाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे का? तेव्हा ते म्हणाले, आम्ही येथील द्वारपाल आहोत. येथे कोणीही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही. येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या आत्तापर्यंत केलेल्या पापपुण्याची कबुली द्यावी लागते. त्याच्या पापपुण्याच्या कृत्यानुसार आम्ही त्याला आज सोडतो. आमच्याशी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याला प्रवेश करताना दार लहान होऊन मनुष्य अडकून पडतो. असत्य बोलून अडकलेल्या त्या माणसाला आम्ही मागे ओढून शासन करतो. त्यामुळे तू केलेले पाप पुण्य खरे खरे सांग आणि मगच आत जा. भैरवांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, द्वारपालांनो, माझे नाव मच्छिंद्र आहे. मी आजपर्यंत केलेली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण केली आहेत. पाप पुण्य हा भेदभाव मी जाणत नाही. त्यामुळे केलेल्या कर्माशी माझा काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत अनितीने मी आचरण केले असे मला आठवत नाही. तेव्हा कृपा करून मला आज जाऊ द्या. त्यांच्या बोलण्यावर भैरव रागावले व म्हणाले, अशा पद्धतीने अर्थहीन बडबड करू नको. तुला काय वाटले, आम्हाला तू फसवू शकशील? मनुष्य जन्मात कर्म केल्याशिवाय राहू शकणार नाही. पाप कृत्य किंवा पुण्यकर्म काहीतरी त्याच्या हातून घडणारच. ते देहधारी जीवाला चुकले आहे का? देह असेपर्यंत पुण्यकर्म घडताच राहणार. तेव्हा तू उडवाउडीची उत्तरे न देता खरेपणाने सर्व खरे सांग, म्हणजे तुला देवीचे दर्शन होईल, अन्यथा आमच्याकडून दंड होईल, हे ध्यानात ठेव. अष्टभैरवांचे हे भाषण ऐकून आत्तापर्यंत त्यांच्याशी सालोख्याने समजुतीने व्यवहार करणाऱ्या मच्छिंद्रनाथांच्याही वाणीचा संयम सुटला. ते आत्मविश्वासाने स्मित करून म्हणाले, मी प्राणीमात्राला शासन करण्यासाठी अवतार घेतला आहे. माझ्यापुढे प्रत्यक्ष यम, शंकर यांचाही टिकाव लागत नाही. तेथे तुमच्यासारख्या चिलटांचा काय निभाव? तुमच्या धमकावणीला मी घाबरत नाही. तुम्ही तुमच्या जीवाची चिंता करा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर जिवंत राहणार नाहीत. मला बऱ्या बोलाने आता जाऊ द्या. हे ऐकून अष्टभैरव संतापले. त्यांनी आपल्या जवळील तीव्र शस्त्रे उगारून मच्छिंद्रनाथांवर आक्रमण केले. मच्छिंद्रनाथ प्रतिकारासाठी तयार होतेच. त्यांनी आपल्या हातात चिमूटभर भस्म घेतले. सर्व देवतांना प्रार्थना करून संरक्षणासाठी साह्य मागितले. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे कठीण झाले. थोडीशी मंत्रोक्त विभूती 10 दिशांना फेकून त्या भारून टाकल्या. भैरवांनी त्यांच्यावर आपापल्या तीक्ष्ण आयुधांचा मारा केला, परंतु मच्छिंद्रनाथांच्या वज्रदेहावरती सर्व विद्या निकामी झाली. त्यांनी शेवटी सर्व देवता असणाऱ्या अस्त्रांचा मारा मच्छिंद्रनाथांवर केला. त्यामुळे पृथ्वीवर प्रलय होणार की काय असे वाटू लागले. मच्छिंद्रनाथांनी मोठे धैर्याने त्यांच्या प्रत्येक अस्त्राचा प्रतिकार करण्यासाठी त्याच सामर्थ्याचे एक एक अनुक्रमे पर्वतास्त्र, विरक्तास्त्र, मोहनास्त्र, गरुडास्त्र, शांतीअस्त्र, कार्तिकास्त्र, देवास्त्र, संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रतिअस्त्र योजून त्यांचे अस्त्र सामर्थ्य क्षीण करून टाकले. त्यानंतर त्वरेने भैरवांवर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे 8ही भैरवांचे प्राण कासावीस झाले. त्यांच्या शरीराचे चलनवलन बंद पडले व ते निश्चेष्ट अवस्थेत जमिनीवर पडले. मच्छिंद्रनाथ व अष्टभैरव यांच्या परस्परातील चाललेल्या अस्त्रयुद्धात इंद्रशक्ती प्रकट झाली. त्यावेळी तिचा भयानक मोठा ब्रह्मांडाला हादरा बसणारा आवाज झाला. हा आवाज जगदंबेने ऐकला व हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व मातृगणांना
हिंगलादेवी म्हणजे जगदंबेने पाठवले. मातृकागण युद्धभूमीवर आल्या त्यांनी युद्ध पाहिले व सारा वृत्तांत जगदंबेला जाऊन सांगितला. देवीने त्या मातृका दासींना मच्छिनाथांना मोहात पाडण्याची आज्ञा केली. त्या दासी मच्छिनाथांकडे निघाल्या. त्यांना पाहताच त्यांचा हेतू लक्षात आला व मच्छिनाथांनी कामास्त्र योजून मोहनास्त्राचा प्रयोग त्यांच्यावर केला. त्यामुळे त्या दासींना स्वदेहाची स्मृती राहिली नाही. त्या वेड्यासारख्या हातवारे करून नाचू लागल्या, गाणी गाऊ लागल्या, हसू लागल्या. त्यांचा गोंधळ पाहून मच्छिनाथांनी विद्या गौरवास्त्राने त्यांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. त्यानंतर माया अस्त्राने अनेक पुरुष निर्माण करून स्मृती अस्त्राचा जप करताच त्या सर्व दासी देहभानावर आल्या आणि आपण विवस्त्र आहोत आणि समोर असंख्य पुरुष आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच लाजून सैरावैरा पळत सुटल्या. पळताना रक्ताच्या थरव्यात अर्धमेल्या घायाळ अवस्थेत पडलेल्या अष्टभैरवांना पाहून त्यांना धक्का बसला आणि भयभीत होऊन त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जगदंबेच्या आश्रयाला धाव घेतला. त्यांची अशी विकलावस्था पाहून जगदंबेलाही त्यांची दया आली. तिने याबद्दल विचारले. त्या म्हणाल्या, आमचे पुण्य संपले म्हणून ही दशा प्राप्त झाली. एक जोगी आला आहे, त्याने अशा प्रकारे आम्हा सर्वांची फजिती करून टाकली आहे. अष्टभैरवांचाही त्यांच्या पुढे निभाव लागलेला नाही. ते मूर्छित पडलेले आहेत. आमच्याप्रमाणे तुमची अवस्था करण्यासही तो भिणार नाही. असा प्रसंग तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही इथून दूर जाणे हितकारक आहे. स्वतःच्या संरक्षणाचा विचार करा. पंचमहाभूते देव दानव यांचा सुद्धा तो पराभव करेल असा त्याचा पराक्रम अद्भुत आहे. दासीकुंज जोगीचे उत्तर समजल्यावर देवी सुद्धा चकित झाली. हा जोगी कोण आहे ते अंतर्दृष्टीने पाहू लागली. तेव्हा उपरिचर वसूंचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजेच हा कवी नारायण आहे हे देवीला समजले. तिने दासींना धीर दिला. त्यांना नवीन वस्त्रे नेसायला दिली. त्यांच्या स्वागतासाठी सर्वांना पुढे पाठवून अंबा स्वतः त्याच्या भेटीसाठी निघाली. तिने मच्छिनाथांना दर्शन दिले. प्रेमभराने जवळ घेतले. मच्छिनाथ देवीच्या चरणावर नतमस्तक झाले. देवी त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करत म्हणाली, बाळ, खूप मोठा पराक्रम केलास. आता या भैरवांना उठव. तिच्या शब्दांना मान देऊन मच्छिनाथांनी वाताकर्षण अस्त्र मागे घेतले. अष्टभैरव सावध झाले. मच्छिनाथांना देवीच्या मांडीवर बसलेल्या पाहून त्यांनी दोघांना वंदन केले. त्यांनी मच्छिनाथांच्या सामर्थ्याची प्रशंसा केली. अष्टभैरव म्हणाले, आम्ही देवी याला ओळखले होते, परंतु मार्तंड पर्वतावर यांनी देवतांकडून मिळवलेली सिद्धीविषयीची परीक्षा घ्यायची होती म्हणून आम्ही यांना वाटेत अडवले, परंतु हा आमच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. अष्टभैरवांचे बोलणे ऐकून देवीला आनंद झाला व मच्छिनाथांच्या योग सामर्थ्य विद्याचा चमत्कार पाहण्याची इच्छा झाली. ती मच्छिनाथांना म्हणाली, मला तुझे योग सामर्थ्य दाखव. यावर तात्काळ होकार देत मच्छिनाथ म्हणाले, हे अंबा माते, तुझी आज्ञा मला शिरसावंद्य. देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात तरंगत ठेव, त्यानंतर पुन्हा आहे त्या जागेवर ठेव. हे करताना एक कणभरही माती खाली सांडता कामा नये. मच्छिनाथाने हाताने भस्म घेऊन शेषनागास आवाहन करून वायुअस्त्राचा जप केला. दोन्ही शक्तींनी भारलेली ती भस्माची विभूती पर्वताकडे फेकली. त्या क्षणी तो विशाल पर्वत एखाद्या भोवऱ्याप्रमाणे गरगर फिरू लागला. हे करत असताना पर्वत ढासळून मच्छिनाथांची फजिती करावी असे देवीच्या मनात आले. तिने तसा प्रयत्न केला, परंतु शेषनागाने पर्वताला वेटोळे घालून ठेवल्यामुळे त्यावरील दगडमाती अजिबात हल्ली नाही. योग बलाने मच्छिनाथांनी पर्वत पुन्हा जागेवर ठेवला. देवी मच्छिंद्राच्या योग सामर्थ्याने प्रभावित झाली व देवीने स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र ही दोन नवीन अस्त्रे मच्छिंद्रनाथांना दिली. वायू व पर्वत दोन्ही परस्परांचे विरोधक असताना मच्छिनाथांनी त्यांना मित्र म्हणून वश केले. देवीने मच्छिनाथांना 3 दिवस आपल्याकडे ठेवून घेतले. अनेक वरदानी आशीर्वाद दिली. जंगलातून बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्यांच्याबरोबर होते. नंतर मच्छिनाथाने सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला व ते पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघाले. श्री नवनाथ कथासारचा अध्याय 5वा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व कमीत कमी 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश.